रमाला 5 बहिणी होत्या आणि सर्वात धाकटे 2 जुळे भाऊ होते. रमाच्या आई वडिलांनी मुलगा व्हावा या इच्छेने मुलींची रांगच उभी केली होती आणि आता गरिबीमुळे ते मुलांना नीट वाढवू शकत नव्हते. रमाने 10वी पर्यंतचे शिक्षण सरकारी शाळेतून पूर्ण केले होते. त्यानंतर ती आईसोबत फूल विक्रीच्या दुकानात बसू लागली. रमा आता 18 वर्षांची झाली होती. एके दिवशी तिचे वडील घरी आले तेव्हा ते रमाच्या आईला म्हणाले, हे बघ रमाची आई, आपल्या रमासाठी चांगले स्थळ जुळून आले आहे. मुलगा वयाने जरा मोठा आहे पण रमा तिथे खुश राहील. मुलाच्या आईची प्रकृती ठीक राहत नाही. तिला कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे तिला लवकरात लवकर आपल्या मुलाचे लग्न करायचे आहे. पण मुलामध्ये एकच दोष आहे की तो कधीही बाप होऊ शकत नाही. त्यामुळे भविष्यात ते एक मूल दत्तक घेतील. पण रमाचे आयुष्य अधिक चांगले होईल. यापेक्षा चांगले नाते तिच्यासाठी सापडणार नाही. मुलाच्या आईने आपल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार असल्याचे आश्वासन दिले आहे. रमा ही झोपेचं नाटक करून शांतपणे पडून सर्व ऐकत होती. कारण एकाच खोलीच्या घरात गोष्ट गोपनीय कशा राहतील आणि आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध ती काही बोलूही शकत नव्हती. लवकरच तिचे एका मंदिरात मधुकरशी लग्न झाले. मधुकर फक्त म्हणायला वयाने जरा मोठा होता पण प्रत्यक्षात तो तिच्या वयाच्या दुप्पट होता हे रमालाही समजले होते. रमा लग्न करून सासरच्या घरी पोहोचली. सासरच्या घरी तिच्या सासूबाईंनी तिचे खूप छान स्वागत केले. दिवसभर छोट्या मोठ्या विधी सुरूच होत्या. घरातील मोलकरीण चंपा रमाला फळे आणि मिठाई खाऊ घालून तिथून निघून गेली. संध्याकाळी रमाला तिच्या खोलीत नेण्यात आले. रमा बेडवर घाबरून बसली होती कारण तिचा नवरा तिच्या वयाच्या दुप्पट होता. त्यानंतर जेव्हा तिचा नवरा खोलीत आला आणि येताच तो रमाला गंभीर स्वरात म्हणाला, अरे रमा, तू अजून बसलीच आहेस, थकली नाहीस का? रमा घाबरून उभी राहिली आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, हो मी ते. तिला घाबरलेलं पाहून मधुकर जरा नॉर्मल झाला आणि म्हणाला, हे बघ, तुला मला घाबरायची काही गरज नाही. आधी जा, हात तोंड धु आणि कपडे बदल. हे बघ, मी तुझ्यासाठी जेवण आणले आहे. मधुकरचे बोलणे ऐकून रमाला आठवले की तिने सकाळपासून नीट काही खाल्लेच नाही आणि कोणी तिला जेवायलाही सांगितले नाही. आता तिलाही थोडी भूक लागली होती. मात्र भीतीमुळे तिची प्रकृती बिघडत होती. तरीही या क्षणी तिच्याकडे पतीची आज्ञा पाळण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. म्हणून शांतपणे तिने तिची बॅग उघडली आणि कपडे घेऊन बाथरूममध्ये गेली. काही वेळाने ती बाहेर आली तेव्हा मधुकरने जेवणाचे ताट तिच्या समोर केले आणि म्हणाला, जेवण करून घे आणि विश्रांती कर. मलाही खूप झोप लागली आहे. एवढं बोलून तो बेडवर झोपला. तेव्हा रमाने सुटकेचा निश्वास सोडला आणि तिने पटकन जेवण केले. तिला खूप भूक लागली होती. जेवण आटोपल्यावर तिच्या पोटाला थोडा आराम मिळाला आणि आता तिचं पुढचं आयुष्य कसं असेल या विचारात तिचं मन पुन्हा गुंतलं होतं. ती पलंगाच्या एका बाजूला आडवी झाली आणि तिच्या आयुष्याचा विचार करत असतानाच तिचे डोळे कधी लागले कळलेच नाही. सकाळी उठल्यावर तिला पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. खोलीच्या खिडकीतून सूर्यप्रकाश बेडवर पोचला होता. तिने घाबरून घड्याळाकडे पाहिले तर सकाळचे 8 वाजले होते. ती घाईघाईने उठली. तिने शेजारे पाहिले तर तिचा नवरा बेडवर नव्हता. ती पटकन बाथरूममध्ये गेली. आंघोळ करून तयार होऊन बाथरूममधून बाहेर आल्यावर आरशासमोर उभी राहून ती तिची मांग भरू लागली. मांग भरताना तिचे हात थरथरत होते. हा कसला न जुळणारा विवाह आणि हा कसा नवरा आहे या विचाराने तिच्या डोळ्यात पाणी येऊ लागले, जे तिने मोठ्या कष्टाने बाहेर येण्यापासून रोखले. तेवढ्या दारावर थाप पडली. तिने आश्चर्याने मागे वळून पाहिलं तर मोलकरीण चंपा चहा नाश्त्याचा ट्रे घेऊन उभी असलेली दिसली. ती हसत म्हणाली, दीदी, उठलात तुम्ही? नाश्ता करून घ्या. रमाने संकोचून विचारले, आई कुठे आहे? त्यांनी नाश्ता केला का? चंपा म्हणू लागली, हो दीदी, साहेब आईला नाश्ता आणि औषध दिल्याशिवाय कधीच बाहेर पडत नाहीत. आजही त्यांनी आईला नाश्ता करून दिला आणि औषधही दिले आहे. तुम्ही निश्चिंत व्हा. आणि साहेब सुद्धा नाश्ता करून ऑफिसला गेले आहेत. तुम्हीच फक्त नाश्ता करायचे बाकी आहात. म्हणून लवकर नाश्ता करा. एवढं बोलून ती नाश्त्याचा ट्रे तिथेच ठेवून बाहेर निघून गेली. निदान दिवसभर तरी तिला मधुकरचा सामना करावा लागणार नाही म्हणून रमाने
सुटकेचा निश्वास सोडला. तरीही तिला खूप विचित्र वाटत होतं की लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तो ऑफिसला कसा गेला. लोक त्यांच्या लग्नासाठी लांब सुट्टी घेतात. बरं, तिने दीर्घ श्वास सोडला आणि नाश्त्याच्या ट्रेकडे एक नजर टाकली. ब्रेड, बटर, बटाट्याचे पराठे, गोड आणि मसालेदार चटणी, पोहे आणि चहा असे कितीतरी पदार्थ पाहून तिला आश्चर्य वाटले. मग तिने चंपाला हाक मारली आणि म्हणाली, मी हे सर्व नाही खाऊ शकत. चंपा हसून म्हणाली, दीदी, तुम्हाला जे पाहिजे ते खा, बाकीचे मी घेऊन जाईल. रमाने पोहे आणि चहा घेतला आणि उरलेला नाश्ता चंपाकडे देऊन दिला. रमा नाश्ता करून तिच्या खोलीतून बाहेर आली आणि थेट सासूच्या खोलीत गेली. तेव्हा तिची सासू औषध घेऊन झोपली होती आणि चंपा घरातील कामात व्यस्त होती. रमाला समजत नव्हते की काय करावे. एवढ्या मोठ्या घरात तिला खूप विचित्र वाटत होते. ती चंपाशीच थोडं बोलत होती. चंपाही हसत हसत तिच्याशी बोलत होती. रमा म्हणाली, चल चंपा, मी पण तुला मदत करते. हे ऐकून चंपाला विंचू चावल्यासारखा धक्का बसला. ती लगेच म्हणाली, नाही दीदी, जर तुम्ही घरचे कोणतेही काम केले आणि साहेब किंवा मालकिनीने मला पाहिले तर ते म्हणतील की मी तुम्हाला माझे काम करायला लावते. तुम्ही आरामात बसा, येथे सर्व काम करण्यासाठी मी आहे. रमा थोडी गोंधळली आणि तिला समजत नव्हते की दिवसभर असे रिकामे बसून ती काय करेल. असेच 15 दिवस उलटून गेले. मधुकरने तिला हात लावण्याचा प्रयत्नही केला नाही, कारण त्याला रमाच्या डोळ्यात भीती दिसली होती आणि त्यालाही लग्न करण्याची इच्छा नव्हती. पण अखेर त्यालाही आईच्या आग्रहापुढे हार मानावी लागली. त्यामुळेच त्याने लग्नाला संमती दिली. रमालाही तिच्या भावी नवऱ्याबद्दल सर्व काही माहीत होतं, पण तरीही घरच्यांच्या गरिबीमुळे तिला हे तडजोडीचे लग्न करावेच लागले. आणि आता हेच तिचं नशीब मानून ती शांतपणे प्रत्येक दिवस काढत होती. पण तिला तिथे जगण्यासाठी कोणताच आधार दिसत नव्हता. मधुकरही तिच्याशी फारसा बोलायचा नाही. तो स्वतःमध्येच हरवल्यासारखा राहायचा आणि सासूही आजारी असल्याने ती दिवसभर तिच्या खोलीतच पडून राहायची. फक्त एक चंपाचा आधार होता. पण तिचं काम उरकून ती तिच्या खोलीत गेली तर आम्हाला समजायचं नाही की तिने काय करावे. दिवसेंदिवस तिच्या चेहऱ्यावरचे दुःख अधिकच गडद होत चालले होते, जे मधुकरलाही दिसत होते. एके दिवशी मधुकर ऑफिसमधून घरी आल्यावर त्याने रमाच्या हातात एक पेपर दिला. ती कागदपत्रे पाहताच रमा हादरली की हे घटस्फोटाचे पेपर तर नाहीत ना. रमाने घाबरलेल्या स्वरात विचारले, हे काय आहे? मधुकर सपाट स्वरात म्हणाला, हे बघ, तुला शिकण्याची खूप आवड आहे असं तुझ्या वडिलांनी सांगितलं होतं. म्हणूनच मी तुझ्यासाठी कॉलेजचा फॉर्म घेऊन आलोय. म्हणून हा फॉर्म भर आणि पुढचं शिक्षण सुरू कर. तसेही तुला पण दिवसभर घरी रिकामं बसून कंटाळा येत असेल ना. हे ऐकून रमाचे डोळे आनंदाने भरून आले की कोणीतरी तिच्या स्वप्नांचा विचार केला. तिने लगेच फॉर्म घेतला. मधुकरने तिला सांगितले की तुला पाहिजे तितकं शिक्षण करू शकतेस. तुला शिक्षण करण्यापासून कोणीही रोखणार नाही. आता रमाला जगण्यासाठी कारण मिळालं होतं. ती सकाळी लवकर उठायची, तयार व्हायची आणि नाश्ता करून कॉलेजला जायची. तिथून परत आल्यावर ती काही वेळ आराम करायची आणि मग अभ्यासाला लागायची. तिचा वेळ अगदी आरामात जात होता. त्याशिवाय कॉलेजमध्ये तिने अनेक मैत्रिणीही केल्या आणि आता मधुकरमुळे तिची जीवनशैलीच बरीच सुधारली होती. जेव्हा ती चांगले कपडे घालून, हलका मेकअप करून केस उघडे ठेवायची तेव्हा ती खूप गोड दिसायची. कॉलेजमधल्या अनेक मुलांनाही तिच्याशी मैत्री करायची होती, पण ती कुठल्याच मुलाला भाव द्यायची नाही, कारण जरी तिचे लग्न झाले असले तरी आजच्या जमान्यात कोणावरही विश्वास ठेवता येत नाही. म्हणून ती मुलांपासून दूर राहून फक्त मुलींशीच मैत्री करत होती. कधी कधी कॉलेज सुटलं की मधुकरही कॉलेजच्या आसपास दिसायचा, पण तो कधीच तिच्या समोर आला नाही आणि तिला सोबत घरी घेऊन जाण्याबाबत बोलला नाही. दोघांमध्ये ठराविक अंतर होते. जणू ते दोघेही नदीच्या प्रवाहाने वाहत होते, पण दोघेही जणू वेगवेगळ्या किनाऱ्यावर एकत्र फिरत होते. रमाचे कॉलेजचे शिक्षण 5 वर्षात पूर्ण झाले. तिने संपूर्ण कॉलेजमध्ये टॉप केले. तिची गुणवत्ता पाहून मधुकरने तिला सांगितले की तुला पुढे नोकरी करायची असेल तर तू नोकरी देखील करू शकते. रमालाही समजले होते की जरी मधुकर आणि तिच्यामध्ये पती पत्नीचे संबंध नसले तरीही तो तिच्याबद्दल विचार करतो. त्यामुळे यावेळी तिला आश्चर्य वाटले नाही आणि तिने नोकरीसाठीही प्रयत्न सुरू केले.
लवकरच तिला एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली. आता स्वावलंबी झाल्यावर तिला कमालीचा आत्मविश्वास आला होता आणि तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि आनंदाची चमक स्पष्ट दिसत होती. रमाच्या अंतर्मनात मधुकर स्थिरावला होता, पण ती त्याला प्रेम म्हणू शकत नव्हती. ती त्याचा खूप आदर करायची आणि त्याची कृतज्ञ देखील होती, कारण त्याने तिचं आयुष्यच बदललं होतं. मधुकर आपल्या कामात मग्न होता. तो त्याच्या आईची खूप सेवा करायचा, पण तो रमाशी फारसा बोलायचा नाही. पण आता एकत्र राहताना त्यालाही रमा मनापासून आवडायला लागली होती. पण असं असलं तरी त्याला अशी भीती वाटत होती की रमाला असे वाटू नये की आपण तिची सगळी स्वप्न फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी पूर्ण केली आहे. म्हणून तो शांतपणे तिच्याशी ठराविक अंतर राखत होता. आणि रमाच्या वयाच्या दुप्पट असल्याने रमा त्याला आपला नवरा म्हणून कधीच स्वीकारणार नाही असं त्याला वाटत होतं. एके दिवशी रमाला प्रमोशन मिळालं म्हणून तिला खूप आनंद झाला. मिठाईचा डब्बा घेऊन ती घरी पोहोचली. पहिल्यांदा तिने मधुकरला स्वतःच्या हाताने मिठाई खाऊ घातली. मिठाई खाऊ घालताना तिची बोटे मधुकरच्या ओठांना लागली. मधुकरच्या मनात एक लहर उठू लागली आणि रमालाही थोडी लाज वाटली. तिला रात्रभर झोपच येत नव्हती. मधुकरच्या डोळ्यात तिच्याबद्दलचे प्रेम तिला स्पष्ट दिसत होते. त्यामुळे तिच्या अंगात एक विचित्र खळबळ उडाली होती. मधुकर जवळच गाढ झोपेत हरवला होता. आज रमाला त्याच्या निरागस चेहऱ्यावरून नजर हटवता येत नव्हती. तिला स्वतःलाच समजत नव्हते की तिला हे काय झाले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी रमाला जाग आली तेव्हा घरात रडण्याचा आवाज येत होता. रमा घाबरून खोली बाहेर आली तेव्हा तिला दिसले की तिच्या सासूचा मृतदेह जमिनीवर पडला होता आणि मधुकर तिला चिकटून रडत होता. ही अप्रिय घटना एक ना एक दिवस घडणारच होती, पण तरीही त्यासाठी मानसिकदृष्ट्या कोणीही तयार नव्हते. रमाच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले, कारण जरी तिची सासू बेडवर पडली होती पण रमाच्या प्रगतीवर ती नेहमी खूप आनंदी असायची. 13 दिवस नातेवाईक येत जात होते. त्यानंतर सर्वजण हळूहळू नेहमीच्या रुटीनवर परतले. मधुकरही ऑफिसला जाऊ लागला आणि रमाही तिच्या ऑफिसला जाऊ लागली. आई गेल्याच्या 1 महिन्यानंतर एके दिवशी संध्याकाळी मधुकर ऑफिसमधून घरी आला तेव्हा त्याने पुन्हा एक पेपर रमाच्या समोर ठेवला. पण यावेळी रमाच्या मनात कसलीही भीती नव्हती. माझ्यासाठी काहीतरी सरप्राईज असेल असा विचार ती करू लागली. तिने कागदपत्रे घेतली तेव्हा तिने पाहिले की ते घटस्फोटाचे पेपर आहेत. ते पाहून रमाला आश्चर्य वाटले. मधुकर नजर चुकवून म्हणाला, हे बघ रमा, मला चांगलंच माहीत आहे की मी तुझ्या लायकीचा नाही. माझ्या आईच्या आग्रहाखातर मला लग्नाला होकार द्यावा लागला, नाहीतर मला कोणत्याही मुलीचं आयुष्य बर्बाद करायचं नव्हतं. स्वतःच्या आनंदासाठी मी कोणत्याही मुलीला आई होण्याच्या आनंदापासून वंचित ठेवू शकत नाही. पण आईने हट्ट केला की ती माझ्यासाठी अशी मुलगी शोधेल जिला यात काही अडचण येणार नाही, आणि तिने तुला शोधून काढले. तू माझ्या निम्म्या वयाची आहेस हेही मला माहीत नव्हते, आणि जेव्हा मला हे कळले तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तुझ्या वडिलांना हे नाते तोडायचे नव्हते. माझी आई या नात्यासाठी तयार झाली आणि तुझा मूक स्वीकार पाहून मी तुझ्याशी लग्न केले. पण आईच्या आजारपणामुळे ती या जगात जास्त काळ राहणार नाही हे मला माहीत होतं. म्हणूनच मी विचार केला की मी फक्त तुझे जीवन सुधारेन. तुझ्याशी लग्न केल्यानंतर मी तुझ्याबद्दलची माझी सर्व कर्तव्य पार पाडेन, पण मी कधीच तुझ्या जवळ येणार नाही. आणि जेव्हा आई या जगात नसेल तेव्हा मी तुला या नात्यातून मुक्त करेन. मला तुला घटस्फोट द्यायचा आहे, त्यानंतर तू मुक्त आहेस. तू तुझ्या आयुष्याची सुरुवात कोणासोबतही करू शकतेस. शेवटी तुलाही तुझ्या आयुष्यात प्रेम मिळायलाच हवे ना. तुला पाहिजे तितके दिवस तू या घरात राहू शकतेस. मी वैयक्तिकरित्या तुझ्यासाठी एक चांगला मुलगा शोधून तुझे लग्न करून देईन, आणि जर तुला कोणी आवडत असेल तर ते देखील तू मला सांगू शकतेस. एवढं बोलून रमाला निशब्द सोडून तो खोलीतून बाहेर पडला. रमाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागली. आधी तिला वाटलं की मधुकर तिच्याबद्दल किती विचार करतो, पण दुसरे म्हणजे तिला असे वाटले की ज्याने आपल्या आयुष्याला आकार दिला त्याला सोडून दुसरीकडे कुठेतरी जाईल असे मधुकरला कसे वाटले. तिचे हातपाय थरथरत होते.
तिला मधुकरला खूप काही सांगायचे होते, पण मधुकर समोर तिच्या तोंडून काही शब्दच निघायचे नाही. तरीही आज तिला हिंमत जमवायची होती. हळूच चालत ती मधुकर जवळ पोहोचली. मधुकर बाल्कनीत काही खोल विचारात मग्न होऊन बसला होता. रमाने त्याला मागून हाक मारली तेव्हा मधुकरने पटकन त्याचे अश्रू पुसले. त्याचे डोळे रडण्याने लाल झाले होते. त्याच्या डोळ्यातील अश्रू पाहून रमाच्याही पापण्या पुन्हा ओलावल्या. ती त्याच्या गुडघ्याजवळ बसली. पहिल्यांदा तिने त्याच्या गुडघ्यावर डोके ठेवले आणि म्हणाली, तुम्ही मला विचारले ना की जर मला कोणी आवडत असेल तर याबद्दल मी तुम्हाला सांगावे. मधुकर लगेच म्हणाला, हो सांग ना. मी वैयक्तिकरित्या तुझे नाते त्याच्या घरी घेऊन जाईन आणि तुझे लग्न करून देईन. शेवटी तुलाही कोणावर प्रेम करण्याचा अधिकार आहेच ना. रमा मधुकरच्या डोळ्यात पाहत म्हणाली, हो, मला कोणीतरी आवडते आणि ती व्यक्ती दुसरी कोणीही नाही, तुम्ही आहात. तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं, तरीही तुम्ही माझ्याकडून कधीच कुठलीच अपेक्षा केली नाही आणि आजही तुम्ही माझे आयुष्य सुधारण्याचा विचार करत आहात. तुमच्या आईने तुम्ही एकटे राहू नये म्हणून तुमचे लग्न करून दिले. मग तुम्हाला आज पुन्हा एकटेपणाच का निवडायचं आहे? आणि मी इतकी स्वार्थी नाही की मी माझे जीवन सुधारण्यासाठी तुमचे जीवन उद्ध्वस्त करून निघून जाईन. कधीपासून मी मनोमन तुम्हाला पसंत करू लागले ते माझ्याही लक्षात आले नाही. पण आज जेव्हा तुम्ही मला सोडून जाण्याबद्दल बोललात तेव्हा मी विचार करू लागले की मी तुमच्याशिवाय जगू शकेन का? तर माझ्या अंतर्मनाने हेच उत्तर दिले की नाही, मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. हे बोलताच तिचा आवाज जड झाला. मधुकरने तिला खांद्याला धरून उठवले आणि पटकन तिला छातीशी लावून घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागली. ती हिचकीने रडू लागली. मधुकर तिला म्हणाला, अगं वेडे, मलाही तू खूप आवडतेस, पण मला वाटले की मी जर माझे प्रेम तुझ्यासमोर व्यक्त केले तर तुला असे वाटेल की मी फक्त माझ्या फायद्यासाठीच तुला आयुष्यात पुढे ढकलले आहे, म्हणूनच मी गप्प राहिलो. रमाच्या डोळ्यातून प्रेमाचे अश्रू आले आणि मधुकरची पाठ ओलावू लागले आणि मधुकरच्याही डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. आज दोघेही प्रेमात बुडायला आतुर झाले होते. तितक्यात बाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला. जणू तोही त्यांच्या प्रेमाची साक्ष द्यायला धावत आला होता. मधुकरने रमाला उचलून बेडरूममध्ये आणले आणि दोघेही प्रेमाच्या अनोख्या दुनियेमध्ये हरवले. पतीचे प्रेम मिळाल्याने आज रमालाही आनंद झाला होता. तिने त्याला मनापासून स्वीकारलं आणि आता त्याची बायको कधीच त्याच्यापासून दूर जाणार नाही याचा मधुकरलाही खूप आनंद झाला. आणि जरी यासाठी त्याला बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली, पण शेवटी हेच सिद्ध होते की जिथे प्रेम असते ना, तिथे वयाच्या अंतराने काही फरक पडत नाही. दोघांचे वैवाहिक जीवन सुरू झाले होते आणि वर्षभरानंतर दोघांनीही अनाथ आश्रमातून एक मुलगी दत्तक घेतली आणि त्यांचा संसारही पूर्ण झाला आणि आज रमाच्या आयुष्यात सुखाची कमतरता नव्हती. तर मित्रांनो, या स्टोरीबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.